नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये आंब्याचा शिरा पाहणार आहोत। तर अतिशय रवाळ मऊसूत असा तोंडास टाकण्यात विरघळणारा, तर अतिशय सोप्या पद्धतीने हा आंब्याचा शिरा बनवलेला आहे। जर रेसिपी थोडीफार जरी आवडली तर नक्की ट्राय करा आणि लाईक अँड शेअर करा। तर चला तर मग अशा रवाळ अशा मऊसूत आपण आंब्याचा शिरा करून पाहूया। तर इथे पाहू शकता मी तुम्हाला दाखवते जे टेक्स्चर किती छान मऊसूत आणि रवाळ आपला हा आंब्याचा शिरा बनलेला आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न आहे, नक्की ट्राय करा। तर इथे 1 कप रवा घेतलेला आहे, म्हणून इथे 1 कप मी पाणी व 1 कप दूध घेतलेले आहे आणि छान आपल्याला उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही 2 कप दूध घेतले तरी चालेल। तर इथे गॅसवर जाड बुडाची कढई घेऊन 1 वाटी रवा टाकलेला आहे। तर हा रवा जो आपण उपमा शिरा बनवतो तोच रवा घेतलेला आहे। अतिशय बारीक किंवा अतिशय जाड असा रवा घेऊ नये, जो मीडियम असतो तो रवा घेणे। आणि ह्यासाठी मी अर्धा कप तूप घेतलेले आहे। कोणत्याही एका वाटीचे प्रमाण इथे ठेवा। थोडे थोडे करून आपल्याला हे तूप टाकून हा रवा छान हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि हा रवा भाजताना गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवूनच हा छान खरपूस रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता मी अर्धा कप जे तूप होते ते थोडे थोडे करून ह्यामध्ये छान मिक्स करून घेऊन आपला हा छान रवा भाजत आलेला आहे। तर इथे पाहू शकता हलक्या सोनेरी होत आल्यानंतर ह्यामध्ये सुकामेवा घेतलेला आहे अर्धी वाटी। तर इथे सुकामेवा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर इथे काजू बदाम मनुके घेतलेले आहे आणि हा सुकामेवाही आपल्याला छान यामध्ये भाजून घ्यायचा आहे। रवाही अतिशय गरम आहे, जेणेकरून आपले हे सुकामेवा आहे तो लवकर भाजला जाईल, म्हणून या स्टेजला इथे मी सुकामेवा टाकून पुन्हा एकदा रव्याला छान सोनेरी रंगावर भाजून घेतलेले आहे। आणि इथे जे आपण पाणी व दूध गरम करण्यासाठी ठेवलेले होते तेही ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। तर ह्या स्टेजला गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवणे आणि नंतरच आपल्याला हे पाणी व दुधाचे मिश्रण टाकून छान रवा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर 1 चमचा दुधामध्ये मी केशर भिजवून ठेवलेले होते ते ह्यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे। तर तुमच्याकडे केशर सिरप नसेल किंवा केसर नसेल तर नाही वापरले तरी चालेल, ऑप्शनल आहे। तर छान आपला रवा ह्या दुधा व पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर ह्या स्टेजला आपल्याला 1 कप रवा घेतलेला होता, तर इथे 1 कप आंब्याचा पल्प घेतलेला आहे। तर अशा प्रकारे छान मिक्सरला आंब्याचा पल्प काढून मिक्सरला फिरून घेतलेला आहे। तर इथे जवळजवळ बरोबर 1 कप मी प्युरे घेऊन तोही छान या रव्यामध्ये मिक्स करून घेत आहे। तर इथे अजिबात गाठी होत नाही। तिथे पाहू शकता अशा प्रकारे छान आंब्याचा पल्प हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने हा आंब्याचा शिरा बनलेला आहे, नक्की एकदा ट्राय करा। छान यामध्ये हा आंब्याचा पल्प मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय कमी करून झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटाची दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता आपला हा आंब्याचा शिरा छान मऊसूत असा शिजलेला आहे। तर इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। इथे बऱ्याच वेळा 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर वापरली जाते, पण इथे आपण आंब्याचा पल्प वापरलेला आहे तर तोही गोड असतो, त्यानुसार साखरेचे प्रमाण तुम्ही ठरवणे। जर तुम्हाला समजत नसेल तर हा शिरा तुम्ही थोडासा चाखून पाहू शकता, त्यानुसार साखरेचे प्रमाण ठरवणे। तर इथे बरोबर मी पाऊण वाटी साखर छान मिक्स करून घेतलेली आहे। तर छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय लो करून झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपल्याला हा शिरा साखरेमध्ये छान शिजवून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता आपला शिरा छान ह्या साखरेमध्येही शिजलेला आहे। तर नक्की अशा प्रकारे तुम्ही हा आंब्याचा शिरा करून पहा। पुन्हा एकदा छान मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला टेक्स्चरही दाखवते, अतिशय रवाळ आपल्याला हा शिरा बनलेला आहे। तर वेलची पावडर टाकलेली अर्धा लहान चमचा तीही छान मिक्स करणे। तर मिक्स करून झाल्यानंतर छान आपल्याला जे 1 ते 2 चमचे मी तूप ठेवलेले आहे ते यामधून वरून छान स्प्रेड करून घेते। तर इथे तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तूप छान मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिटाची दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे।
वरून जे आपण 1 ते 2 चमचे आता तूप वापरले आहे, जेणेकरून आपला हा जो रवा शिरा आहे तो अतिशय मऊ लुसलुशीत मोकळा सुळसुळीत बनतो. थंड झाल्यावेळी तसाच त्याचे टेक्स्चर राहते. म्हणून इथे तूप वरून छान 1 ते 2 चमचे सोडणे, पण तसेच तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हा आंब्याचा शिरा मी पिस्त्याचे काप व केशरने छान सर्व केलेला आहे. तुम्हाला टेक्स्चरही दाखवते. थंड झाल्यावरही आपला हा शिरा रवाळ व मऊसूत असा तयार आहे. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.